नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण शिरा बघणार आहोत. आज गुरुवार आहे ना, त्याच्यामुळे मी शिरा करायचा ठरवलेला. आणि काही गोड पदार्थ बनला आमच्याकडे, म्हणजे काही असू दे, नवीन असं काय बनलं की आम्ही स्वामींना नक्की दाखवतो. आणि आम्ही दररोज स्वामींना चहा पण दाखवतो. जे पण काय आपल्याकडे असेल, चहा चपाती किंवा चहा बटर, असं आम्ही स्वामींना सगळं दाखवतो. तुम्ही दाखवता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. मी इथे तूप टाकले टोपात आणि थोडे काजू बदाम फ्राय करून घेतले. त्याच्यानंतर आपण शिरा रवा टाकलाय. त्याच्यामध्ये रवा पण आपण चांगला फ्राय करून घेतलाय गोल्डन होईपर्यंत. आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे मी कुठलाही इफेक्ट वापरलेला नाहीये. हे ऊन आलेलं आहे, त्याच्यामुळे तो एवढा उजेड पडतोय. इथे मी पाणी टाकून मस्त शिरा असा परतून घेतलाय. दोन्ही पण असं सेम. माझा हात व्हिडिओमध्ये जास्त दिसत होता, म्हणून मी थोडं चमच्याने असं कॉर्नरला पकडून मी ते ढवळते. थोडी वाफ काढून घेईन, जेणेकरून मस्त त्याला असं वाफ सुटेल एक. बघू श बघू शकता तुम्ही. मस्त असं झालंय. हा बारीक रवा आहे. तुम्ही करताना जाडा रवा घ्या. जाड्या रव्याचा शिरा मस्त लागतो. बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय ते. छान दिसते. त्याच्यावरती ऊन आले, खिडकीतनं ऊन येत आहे. मी इथे थोडीशी वेलची पावडर टाकली आहे. इथे मी 4 चमचे साखर टाकली आहे. तुम्हाला कितपत गोड लागतं तितपत साखर टाका. मी इथे जास्त गोड नाही खात, त्याच्यामुळे 4 चमचे साखर टाकली आहे. नंतर मी चांगला फ्राय करून घेतलाय तो. बघू शकता तुम्ही. मस्त असं त्याला गोल्डन रंग येईपर्यंत दोन्ही असं छान वाटतंय ते. नंतर मी परत एक वाफ काढणार आहे, जेणेकरून तो मस्त शिजेल. शिरा आपला तयार आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला रेसिपी. मी इथे स्वामींना पण दाखवलाय आणि आजची पूजा.